धडा 40वा वाक्य पहिलं. यत प्रत्यय आपल्याला वापरायचा आहे. स्वच्छ. मुझे स्वच्छ स्वच्छ जल पीना चाहिए. यत प्रत्यय आहेत म्हणून आपण विधिलिंग लकार वापरत नाही. नाहीतर विधिलिंग वापरतो आपण. जेव्हा आपण चाहिए अर्थामध्ये येतं त्यावेळी आपण विधिलिंग वापरत असतो. विधिलिंग वापरतो म्हणजे पठेत पठेताम पठेयुः, पठेहे पठेतम पठेत, पठेयम पठेव पठेम असं वापरतो. पण हा धडाच यत प्रत्ययाचा असल्यामुळे आपण यतच वापरणार आहोत. मुझे स्वच्छ जल पिना चाहिए. मया शुची वारी पेयम. बघा, शुची सुद्धा नपुंसकलिंग जे की विशेषण आहे. वारी सुद्धा नपुंसकलिंग. जी विभक्ती, जे वचन, जे लिंग तेच शुचीचं. तुम्ही असं पण म्हणू शकता सोपं, मया शुद्धम जलम पेयम. पण या ठिकाणी याच धड्यातले आपल्याला शब्द वापरायचे आहेत. तुम्हें दान देना चाहिए. त्वया दानम देयम. तुम्ही जर कधी शंकराचार्यांचा एक ग्रंथ वाचला असेल. अं, हा, भजगोविंदम. अतिशय अप्रतिम ग्रंथ. 29 का 22 श्लोक आहेत बघा, पण काय श्लोक आहेत. एक एक श्लोक डायरेक्ट जागा करू शकतो माणसाला. सुरुवात अशी आहे, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. इह संसारे खलु दुस्तारे, नहीं नहीं ना, नाही नाही रक्षती डुकरून करणे. ज्यावेळी शेवटचा वेळ येणार आहे, मृत्यू येणार आहे, त्यावेळी तुम्ही जे पण आतापर्यंत शिकलेला आहात, पोट भरायचं ज्ञान, ते काहीच कामाला येणार नाहीये. एक एक श्लोक माणसाला जागा करू शकतो. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आपण जीवन जगत असताना आपल्याकडून दुर्लक्ष झालेल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यात केलंय. नलिनी दलवत जलमती तरलम तद्वज्जीवनम अतिशय चपलम. कमळाच्या पानावरचा थेंब जसा चंचल असतो, म्हणजे थोडी हवा आली तर पान सरकलं की डायरेक्ट थेंब नष्ट होतो, तसं आपलं जीवन. एका सेकंदात. अहो, काल तर होते, काल तर बोलले, भेटले, काल लय वेळ झाला. आमचे बाबा असं सांगायचे की कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत, आणि सोमाजी गोमाजी कापसे गेले. इतकं ते अ, भयानक आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत. आपलं नियोजन पुढच्या 5 वर्षाचं किंवा त्याच्यानंतरचं, ह्याचा अर्थ करायचा नाही असं नाही. कधीही काही होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. मग हे सगळं सांगितलं सगळ्यांना वाटतं की मग करायचं काय. सगळंच करायचंय, पण हे विसरता कामा नये. बाबा आमचे खूप मस्त उदाहरण सांगायचे. आपण जर एक दिवस कुठं राहायला गेलो फिरायला बाहेर, आणि मग आपण काय करतो, 1000-2000 रुपयाची किंवा 500-600 रुपयाची रूम घेतो. मग त्या रूम मध्ये गेल्यानंतर फॅन जर व्यवस्थित चालत नसेल, आपण म्हणतो का, अरे फॅन चालत नाही अजिबात व्यवस्थित, चला फॅन पहिला नीट करूया. आपण काय म्हणतो, हे एक दिवस राहायचंय, कशाला फॅन नीट करा आणि कंप्लेंट करा. कसं तरी राहा आणि चला, मच्छर आहेत असू द्या, एक रात्र राहू आणि कसं तरी जाऊ. तसंच हे जीवन पण तेवढंच शॉर्ट आहे. पहिला तरी 100, आता 60+, एव्हरीथिंग बोनस. म्हणजे ह्या गोष्टी ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहेत, त्याचं लक्ष देणार. का सांगतोय मी हे, कारण की हे सगळे 2-4 एका श्लोकामध्ये आलेले आहेत भजगोविंदम मध्ये. गेयम गीता नाम सहस्रम, गेयम ध्येयम सगळे आलेले आहेत, म्हणून ते माझ्या डोक्यात आलं. उसे यहाँ रहना चाहिए. उसे तेन अत्र स्थेयम. बापरे, लयच मोठं प्रस्तावना झाली. स्थेयम पण खूपच छान आहे, तुम्ही जरूर वाचा. एकदम शॉर्ट मध्ये, जसं माऊलींचा हरिपाठ तसा शंकराचार्यजींचा ते ग्रंथ आहे.
अतिशय. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. छान. MS सुब्बलक्ष्मी यांनी संप्राप्य गायलेलं आहे ते. इह संसारे, ते आपण कधी बघा हे सुद्धा ऐकलेलं आहे आपण. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. हो. हो, जबरदस्त आहे. एक एक शब्द त्यातला भारी. आणि तुम्हा आम्हाला समजण्यासारखं आहे. हम सबको गाना गाना चाहिए, अस्माभिः, अस्माभिः गीतम गेयम. शत्रु को जीतना चाहिए, शत्रूला जिंकलं, शत्रुम जेयम. नंतर गुरु से विद्या पडनी चाहिए, गुरो हो, गुरुपासून पंचमी विद्याम ध्येयम, ध्येयम गेले, पडनी चाहिए, 10 धातू. ध्येयम, अरे बापरे, गेलंय का आपल्याला येते. हम्म, ध्येयमचा अर्थ ध्यान करणे असं पडली होतं बरं का. काही. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंद. गोविंद धारण करना, पास रखना या होना. नहीं नहीं, मेयम स्थेयम, अरे बाप रे, पढ़नी चाहिए, हेयम. हम्म. हे म्हणजे काय धारण करूया करणं. इथे आपण. ध्येयम नाही ना रो, ध्येयम म्हणजे ध्यान करणे. ई, अध्येयम. थांबा आपण डोकं लावूया जरा. तर ई, ध्येय ध्यान धारण करणे दे ना. पढ़नी चाहिए ना. बघा, गुरुपासून गीता म्हणजे ई नावाचा उपसर्ग आहे बघा. ई. हम्म. हम्म, ई, ई. हा, गुरुकडून बघा, ज्ञान घेतलं पाहिजे आधी, किंवा ऐका ऐका, हम्म, आधी नावाचा उपसर्ग आणि ई नावाचा धातू आपण मागे पाहिलेला आहे. आधी पण पाहिलेला आहे. आधी, मग या आधी नावाचा उपसर्ग ई याचा अर्थ काय होतो, अभ्यास करणे, अध्ययन करणे. मग आपण जे नियम पाहिले त्याच्यामध्ये ई ला काय होतो, ए होतो. मग आपण हो. ह्याला, थोडस मला कन्फ्युजन आहे बरं का. अध्येयम, नाही 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 नाही. एक मिनिट, आपण ई धातू बघूया. हम्म. त्या ई धातूचा आपण यत प्रत्यय बघूया. ई जाणे, बघा आहे का अध्ययन करणे, ई धातूचा हम्म, अध्ययन. हो. त्याचा आपण बघूया, यत प्रत्यय, यत असतो का, यंगी. हम्म, कृदंत, अध्येय. ओ ओ ओ, बघा अध्येय आहे बरं का, यत प्रत्यय. मी काय लिहिलं होतं, अध्येय लिहिलं होतं. अध्येय, अध्येयम. गुरोः गीता, गुरोः विद्या अध्येया. बघा समजतंय का. 3-1-1 मयात अस्माभिः तर आधीच लिहिलेलं आहे, करता आधीच लिहिलं आहे, तृतीया. देन प्रथमा, कर्म प्रथमात, मग कर्मानुसार क्रियापद. मया क्रियापद. गुरु, अस्माभिः गुरोः विद्या अध्येया. पुल्लिंग असतं तर अध्येयः. बघा, पाप छोड़ना चाहिए, हा, पापम हेयम. हे सोपं आहे, दिलेलं आहे त्यांनी, फक्त हे अध्येयच जरा
हम्म. संपले. पाच. पटापट. कळालंय ना वरचं? हम्म हम्म. हो. अपने शरीर के सभी अंगों को स्वच्छ रखो. अपने, बापरे, शरीर के सभी अंगों को, शरीरस्य अंगान, अंग शब्द गेलाय ना, मागे गेलेला आहे. अंगान, गात्र गेलंय याच्यात, मागे गेलंय गात्र पण. हा, कात्र हो गेलंय सर. गेलाय मागे. हा, अंग पण गेलेलं आहे बरं का. अंगान सुची. अ, स्वच्छ, सुची आहे ना. अपने स्वतःच्या शरीराचे अंग, सुची स्वस येईल बरोबर. स्वस्य शरीरस्य अंगान, त्यांनी सांगितलं स्थापी धातू वापरायचंय. स्थापे स्था- वापरायचंय बरोबर. स्थापित गेलाय कुठं आपल्याला? हा सर गेलं ना. हम्म. स्थापे. मग असं करायला लागेल आपल्याला. हा अंगो गेलं को था. शुची स्थापयतु. उदाहरण वाक्यामध्ये बघा एकदा दिलेलं आहे का? हो, अध्यय दिलेलं होतं बरं का वरती. हम्म. हम्म नाही ना, हम्म. हे कसं वाक्य दिलंय त्यांनी? स्थापित कसं काय तेन वापरायचं? दया वा विद्या अध्यया. शुची स्थापी, एकदा स्थापीचा अर्थ बघूया क्लिअरली आपण. स्थापी, हम्म, रगड़ के निकालना. ते दुष्ट आहे. नो. अरे, स्थापी नाही ना. स्था, कसं काय वापरायचं हे? उदाहरण वाक्यामध्ये पण त्यांनी नाही दिलेले. स्वच्छ रखो, स्वच्छ ठेव. शुची, हेच घेऊया बरं का आता. स्थापेयम. हा, जसं या नियमानुसार आपण जाऊया. शेवटी ई हम्म. असल्यानं त्याचा होतोय ए, आणि स्थापेयम. स्थापे. सुंदर रखो, का सगळीकडे स्थापेयमच लिहायचं? नो, कन्फ्युजन इज देअर इथे. तर थाचा स्थेयम ना, पेयम. त्यांनी सांगितलंय कंसामध्ये बघा स्थापी, म्हटलंय ना सर. ते हा. है ना. नाही तर नुसतं सुचिस्थेयम म्हटलं तरी पण चालेल, ते तर अजून योग्य वाटते, कारण की स्थापेयम ऐकण्यात नाही गेलेलं आहे म्हणजे. दोन्ही लिहूया आपण, ठीक आहे. स्थेयम, हम्म. ठेवावं, ठेवणे. हम्म. हम्म. स्वस्य शरीरस्य अंगान स्थेयम. हम्म, अंग शब्द पुल्लिंग आहे का हो? जरा शंका येते मनात माझ्या. अंगानी, अंग, अंगानी असू दे अंग चला. पुल्लिंग. अंग. पुल्लिंग अंग आहे का? पुल्लिंग पुल्लिंग आहे आहे. ना. हा. अंग, अंगान. हम्म. अंग. अपने हाथ पांव मुंह कान सगळं जीभ को स्वच्छ और सुंदर रखो. ओके. अपने, स्वस्य, स्वकीयस्य, काही म्हणा, स्वस्य एवढं मोठं लिहायचं आता. हस्त, हेच उचलूया. पावला काय आहे? हम्म. हम्म. स्वस्य
हो, सगळं नपुंसकलिंगात येणार आहे, द्वितीय विभक्तीमध्ये येणार आहे. स्वस्य हस्तम, पुढे पाव, पाव, पादम. पाव मु, आननम, देन बाल, केशम. केश केशम. कारण की सगळं कर्म बनते इथं. केशम, हम्म. हम्म. नाक, नासी नासिका, काम. नासिका. नासिका, नासिक. हा शब्द त्याच्यामुळेच पडलेला आहे असं म्हणतात, सांगतात. त्या शूर्पणखेचं नाक कापलं होतं म्हणून त्याला नासिक, नासिका, नासिक शब्द असं पडला. ओके. आख, कान कान. कान, कर्ण. कर्णम, कर्णम. देन सांगा पटापट. आख, नेत्रम. देन पुढे नेत्र. नेत्र. जीभ. जिभेला काहीतरी आहे. जिव्हा, जीभ. जिव्हा. जिव्हा. त्वचा. बघू तुमच्या त्वचा. किती लक्षात आहे. त्वचे. त्वक. त्वचा ओके. किंवा तसं वाक शब्द त्वक. गेला होता बघा, वाच, वाच. तसं हम्म. त्वच, त्वचचं काय होतं, वाग, वाचव, वाच, वाचम. तसं इथे त्वकम. बघू शकता तुम्ही नंतर. तसं हो आहे वाच, सर. वाचव, वाच, वाढतच. वाचम. तसं त्वक, त्वग, वाक, वाचव, त्वचव, त्वचः, त्वचम. वाक, वाग, वाचव, वाचः, वाचम, त्वचम, त्वचाच आहे ना. त्वचा आहे सर. त्वचा. त्वचम. त्वचाच आहे. त्वचा बरोबर आहे. हो. हम्म. पण मूळ शब्द काय? त्वच. त्वचा. त्याचं कसं त्वचा. हो. चालतं? त्वग, त्वक असं. च क हे होतं ना. हा, जसं वाग, वाग, वाक, हम्म. वाचव, हम्म. तसं त्वक, त्वग, त्वचव आणि मग त्वचम. अंगुली, उंगली उंगली, उंगली. अंगु, उंगली दिली ना. अंगुलीम. अंगुळ. अंगुलीम, अंगुठा, अंगूठा. अंगुष्ठम, अंगुष्ठम, नाखून, नाखून. नखम. हम्म. नाभी. नखम, नाभी शब्द गेला होता आपल्याला. गेला गेलाय. नाभिम, बापरे, पेट, उदरम. हम्म. बरोबर. नंतर कमर, कटी. उदर. कटिम. कटी कटी. कटी. जीभ, कटी. जीभ दोन दोन वेळा का? कटिम, सिर्फ च, कटी. हा. कटी शुची. ही कटिम, कटिम, कारण की सगळं कर्म आहे ना हे. तू कर्माची. या सगळ्या गोष्टी साफ कर. शुची, सुंदरम, च, स्थेयम. ठेव, हम्म. रखो. हे जरा बरं वाटतंय, ऐकल्यासारखं पण वाटतंय. स्थेयम, शुची, सुंदरम, च, स्थेयम. एकदाच च लावून टाकूया सगळ्यांचा. बघा, स्वस्य हस्तम किंवा स्वकीयस्य असं पण म्हणू शकता. स्वतःच, स्वकीयस्य. बराच वेळ घेतल्याने. शरीर में रक्त मांस अस्थिया होती है. शरीर में काय गेलाय का एखादा शब्द शरीराला? वपू, वपुष गेला होता. हम्म. आपण शरीरच घेऊया सोपं. शरीरे रक्तम. आता सगळं प्रथमा विभक्ती, सगळे कर्ते आहेत. रक्तम, मांसम, अस्थिया. काय अस्थिया. गेलं? देवता. हाडांसाठी काय गेलंय? अस्थि. शब्द अस्थिच आहे पण आपल्याला गेलाय का? नाही सर, मला तर नाही आठवत आहे. नाही गेले. जे नाही दिले अस्थिच गेलंच नाही. हम्म, अस्थिच घेऊया आपण हा. हम्म. अस्थि शब्द आहे. अस्थिम, अस्थिहि, अस्थयः, च, होती है, संति.
शरीरे रक्तम मांसम अस्थयः च संती. शंका नको, एकदा बघून घेऊया. अस्थि शब्द, अस- बोन. अस्थि आणि सर अस्थि म्हणजे बहुवचनी ना, एक हाड नाही, हा, अनेक म्हणून हाड आपण अस्थि शब्द बघा. बापरे, नपुंसकलिंग, सगळे इकारांत अस्थि, अस्थिनी, हम्म. अस्थिनी. बरं झालं बघितलं का नाही. आपण त्याचं पुल्लिंग स्त्रीलिंगासारखं चालवलं होतं. हम्म. अस्थि, अस्थीनी, हम्म. हम्म. अस्थिनी, हम्म. अस्थिनीच संधी. 8. शिखा कल्याण और कीर्ति के लिए, बाप रे, वाव. शिखा, शिखा. शिखा कल्याणाय कीर्तये च अस्ति. शिखा कल्याणाय कीर्तये च अस्ति. शिखा असायला पाहिजे बरं का, माझ्याकडे नाही, मी नाही सध्या ठेवली. शिखा असायलाच पाहिजे. धोतर आणि शिखा असणाऱ्यांनीच क्रांती केलेली आहे आतापर्यंत. अच्छा, पण चोटी. हम्म. हा, पेटी. असायलाच पाहिजे. ठेवायचं आहे पण काय ठेवायची. शिखा कल्याणाय कीर्तये च अस्ति. ठीक आहे, बघायचे पटापट पुढचे. ओले 20 आहेत. हो. चला. अं, हम्म. राम गांव से आता हुआ सुगंधित फूल वृक्षों से तोड़ता है. राम गांव से आता हुआ, बापरे, शत्रु प्रत्यय. राम गावाहून येत असताना, दोन क्रिया ऐकावी. येत असताना काय करतो? सुगंधित फुलं आणतो किंवा तोडतो. राम ऐका, थोडस जड जाईल. राम ग्रामात ग्रामात येत येते. असताना आगत आगच्छन. आगच्छ. भगवान, शत्रु प्रत्यय कसा होतो? पठन पठंतो पठंत, तसं आगच्छन. सुगंधित फूल, सुगंधित फूल सुरभी, सुर हम्म. सुरभी, सुरभिनी, सुरभीनी, है ना. सुरभिनी पुष्पाणी आददाती. बोलता है. आणि कुठून आणतो? वृक्ष से तोडता है. वृक्षात. थोडस कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स आहे पण समजू शकतं बघा. शत्रू प्रत्यय टाकलाय त्यांनी, तो मुख्य जरा जड आहे. राम ग्रामात आगच्छन सुरभिनी पुष्पाने. सुरभीचा अर्थ याच्यामध्ये त्यांनी काय दिलाय? सुगंध असा दिलेला आहे. म्हणून सुगंध काय झालं? विशेषण झालं. मग पुष्पाणी नपुंसक लिंग, ऐका. आणि सुरभी हा सुद्धा नपुंसक लिंग, फक्त चालताना ते वेगळे चालतात. तसं वारी, वारिणी, वारिणी, तसं सुरभी, सुरभिनी, सुरभीनी, असं ते चालतंय. नाही समजले विचारा. जास्त झाला असेल तरी पण सांगा, काय हरकत नाही. ओके. शंभू स्वच्छ जल देत आहे. सोपं आहे, बरं झालं. शंभू शुची जलम, मुद्दामून आपण हम्म. वापरतोय. प्रददाती. आता इथे ते देणं आहे ते येतं. हा, प्रददाती. शुची जलम. आता हे बघा, हे पण नपुंसकलिंग. असं नाही वाटलं पाहिजे की हे विशेषण, इथं तर टिंब नाहीये, अनुस्वार नाहीये, असं नाही वाटलं पाहिजे का? इथे जलम म्हणजे विशेषण, विशेषण नेहमी सारखं असतं, सारखंच असतं. हे पण सारखंच आहे, हे पण नपुंसकलिंगाचंच रूप आहे. मन आहे म्हणून काय झालं? शब्द मात्र नपुंसकलिंग आहे. नाही कळालं? पुन्हा सांगतो. शुद्ध जलम म्हणजे जलम या शब्दाचं शुद्ध विशेषण आहे का नाही? आहे. हम्म. ठीक आहे. मग जलम हे नपुंसकलिंग आहे, कारण की अनुस्वार त्या ठिकाणी आहे, टिंब आहे. हम्म. मग शुची आपल्याला कदाचित वाटेल हे सुचिम पाहिजे, हे काय? हम्म. हम्म. तर नाही. शुची हा शब्द हो. कसा जातो? मगाशी आपण पाहिलंय, वारी, वारिणी, वारिणी, वारी, वारिणी, वारिणी. तसं शुची, शुचिनी, शुचिनी,
शुची, शुचिनी, शुचिनी. म्हणून हा शुची जो आहे टिंब अनुस्वार नसताना सुद्धा तो नपुंसकलिंगच आहे. आहे. ठीक आहे, असं शंका नाही आली पाहिजे म्हणून क्लिअर केलं. मुनी मनोहर वचन कहता है. मुनी ही हरम मनोहारी हरी वचनम अभिदधाती. विदधाती. बघा, मनोहारी हे सुद्धा काय आहे? नपुंसकलिंगच आहे. वारी, वारिणी, वारिणी. तसं मनोहारी, मनोहारिणी, मनोहारिणी. 12. वह स्वच्छ वस्त्र से नाक बंद करता है. सह शुचिना, अपिता शुचिना वस्त्रेण नासिकाम अपि दधाति. दधाति. बरोबर. शुचिना वस्त्रेण, हो. वस्त्रेणाची तृतीया म्हणून शुची शब्दाची पण झाली तृतीया. जसं वारिणा तसं शुचिना. 13. यज्ञदेव गांव से आकर यह काम करता है. सुंदर नाव. यज्ञदेव, यज्ञ देव ग्रामात आ आकर, आगत आगत्य किंवा आगम्य विकल्पाने लोप होतो असा नियम पाहिला होता आपण. आगम्य एतत् कार्यम करोती नाही म्हणायचं आपल्याला. विदधाती. विदधा विदधाती. विदधाती म्हणजे करणे. कार्यम एतत् कार्यम हे काम करतो. पुढे वह स्वच्छ वस्त्रों को पहनता है. सह शुचि, शुचिनी, शुचीनी, शुचीनी वस्त्राणी परिदधाती. बरोबर. बरोबर. हा. घालतो, नेसतो. धर्मदेव पत्ते पर फूल रखता है. छान जुनी नाव आहेत एकदम, वेदात वैदिक नाव आहे ती. धर्मदेव पत्ते पर, पत्रे अरे फूल पुष्पानी नि दधाती. नी ददाती. नि दधाती. दधाती ठेवतो. धर्मदेव पुष्पावर, पुष्पों पर आहे का? नाही, एकच आहे. पत्ते पर. वह गुरु गुरु पर पर श्रद्धा रखता है. सह सह गुरव वेट श्रद्धाती. श्रद्धाती. अंजली ताई समजते का? 17. शिशु चोर से डरता है. शिशु, शिशु चौरात बिभेती. बघितले आपण हे पंचमीची पण आपल्याकडून रिव्हिजन करून घेत हो. आहेत. 18. योद्धा योद्धा शत्रु से मित्र को बचाता है. योध युद्ध धातूवरून संज्ञा बनली आहे. युद्ध म्हणजे युद्ध करणे. त्या युद्ध करण्यावरून योध, ठीक आहे, संज्ञा बनली आहे. अच आणि अप, अच आणि अप हे दोन आपण प्रत्यास पाहिले. त्यातला योध. योध शत्रु से मित्र को बचाता है. शत्रोहो, शत्रू पासून म्हणून शत्रोहो मित्रम बचात आहे. त्रायते. आपण असं पाहिलं होतं, रक्षती, त्रायते यांच्या बरोबर काय पंचमी विभक्ती होते. बिभेती बरोबर पंचमी, असे आपण जुने नियम 12व्या पाठात पाहिले होते. परशुराम गुरु से पडताय, ज्याच्याकडून शिकतो त्याची
पंचमी हे आपण पाहिलं होतं. परशुराम गुरोः अधीते, गुरुकडून शिकतो किंवा पठती, पठती पण चालेल. अधीते, असं अधीते त्यांनी दिलं होतं म्हणून आपण पण तेच घेतलं. ज्ञान के बिना मुक्ती नाही, बेस्ट. ज्ञानात ऋते वापरायला सांगितले त्यांनी. शिवाय पण ज्ञानात चालेल ना? ज्ञानाशिवाय विना. त्यांनी सांगितले बिना ऋते दिली. वापरायला, नाहीतर चालेल ते पण. हम्म. ज्ञानात ऋते न मुक्तीही मुक्ती. किंवा मोक्ष दोन्ही पण चालेल. हम्म. असती लावून टाकायचं, कारण की क्रियापदाशिवाय वाक्य कधी पूर्ण होत नसतं. मुक्ती नाही होती, नाही आहे. अशा प्रकारे आपण 40वा धडा संपला. उद्या आपण 41व्या मध्ये प्रवेश करूया. बरं. शांती बंद करूया. शांती हो. शांती ही